नमस्कार, रिपोर्टरच्या शेत शिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे। 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर गेल्या 2 दिवसापासून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला। राज्यातल्या मराठवाडा, विदर्भ आणि कोकणामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला। या पावसामुळे मराठवाड्यातल्या 48 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे। तर मराठवाड्यातले जे 11 धरणं आहेत, त्या धरणामध्ये पाण्याचा किती प्रमाणात साठा जमा झाला हे आपण पाहूया। जायकवाडीच्या धरणामध्ये 98%, येलदरीच्या धरणामध्ये 97, निम्न दुधनामध्ये 74, सिद्धेश्वरमध्ये 97, माजलगावमध्ये 73, मांजरामध्ये 99, पैनगंगामध्ये 96, मनारमध्ये 100, निम्न तेरणामध्ये 96, विष्णुपुरीमध्ये 77 आणि सीना कोळेगावच्या धरणामध्ये 100% पाण्याचा साठा जमा झालेला आहे। आता मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये पाऊस किती प्रमाणात पडला हे आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 5.4 मिली पाऊस झालेला आहे। जालन्यामध्ये 16 मिली, बीडमध्ये 25 मिली, लातूर 62, धाराशिव 25, नांदेड 43, परभणी 25 आणि हिंगोली 10 म्हणजे एकूण 27.9 मिली मराठवाड्यामध्ये पाऊस पडलेला आहे। अतिरिक्त पाऊस पडल्यामुळे नांदेडच्या विष्णुपुरी धरणातून आणि बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे। आता यापूर्वी पडलेल्या पावसामुळे नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यातील शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। तसेच राज्यातल्या इतर ठिकाणीही शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। जवळपास राज्यातल्या 10 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि गेल्या 2 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे देखील आता मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे।